नमस्कार. येळकोट येळकोट जय मल्हार. चंपाषष्ठीच्या निमित्ताने सातारा तालुका जिल्हा संभाजीनगर येथील श्री खंडोबाच्या 12 प्रमुख तीर्थस्थानापैकी एक असलेल्या प्राचीन व भव्य दिव्य मंदिराच्या दर्शनाचा हा व्हिडिओ आहे. तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. संभाजीनगरच्या सातारा गावात डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर आहे. हे एकाच दगडात निर्माण केलेले मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून 1766 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंतचा भाग दगडी व त्यावरील कळसापर्यंतचा भाग हा विटांनी बांधलेला आहे. संभाजीनगरमधील सातारा या गावचे खंडोबाचे मंदिराची वास्तू ऐतिहासिक स्थळ म्हणून संरक्षित केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. त्यामुळे आता इथं जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिराच्या समोर ही भव्य दिव्य अशी दीपमाळ आहे. चंपाषष्ठी झाल्यानंतर इथे जत्रा भरते. शहराच्या आजूबाजूतील खेड्यापाड्यातील सर्व लोक इथं दर्शनासाठी येतात. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे, इथे येऊन ते लोक जागरण गोंधळ करतात. चंपाषष्ठीनिमित्त इथं आपलं बाजरीचे छोट्या छोट्या भाकरी आणि त्यावर वांग्याचं भरीत असं नैवेद्य देखील घेऊन येतात. त्याला रोडगे आणि वांग्याचं भरीत असं म्हणतात. हे बघा, जीर्णोद्धार चालू आहे. ही दीपमाळ आहे. इथे देखील सर्वजण पूजा करतात. हा बाहेरून घेतलेला मंदिराचा व्हिडिओ आहे. खूप सुंदर अशी कलाकृती मंदिरावर आहे. नंतर आम्ही आतमध्ये जाऊन पूजा वगैरे करून आल्यानंतर मुलाने नारळ फोडलं. इथे नारळ फोडण्याची व्यवस्था आणि व्यवस्थिशीर समोरून जाऊन मागच्या दाराने बाहेर पडण्याचा मार्ग आहे. संध्याकाळी इथे छान खंडोबाचे गाणे वगैरे लावले जातात. इथे सर्वजण येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला जातो. हे बघा, हे नवीन बांधकाम होतं आहे. यावरील कलाकुसर अतिशय बारीक कोरीव रेखीव काम आहे. मंदिरावर अनेक जण रेवड्या उधळतात. नंतर त्या उधळलेल्या रेवड्या सर्वजण प्रसाद म्हणून गोळा करतात. हे बघा, मंदिराच्या दोन्ही बाजूंनी अशा देवळ्या केलेल्या आहेत. हे मागच्या बाजूस आपण उतरतो तिथे मूर्ती कोरलेली आहे. आमच्या सासूबाईंनी, मुलांनी, आम्ही सर्वांनी मंदिराच्या समोर फोटो काढले. संभाजीनगरमधील खंडोबाचं हे मंदिर बघण्यासाठी तुम्ही नक्की या. हेमाडपंथी मंदिर आहे, पुरातत्व आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.